हो हो बरोबर आहे. समजा 2023 मध्ये हेच प्रकरण आपल्याला पाहायला दिसलं होतं. हे स्वतःचा प्रॅक्टिकली अभ्यास आहे. हो, तो काही गावं कोणाला सोडून देत जाय पाऊस. कोणाला नाही, स्वतः अभ्यास केलेला आहे सगळ्या गोष्टी. नाही नाही बरोबर आहे ना. बरं सर, आता पुढील जे काही अपडेट आपण घेणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून, ते 26 एप्रिलची अपडेट आपण घेणार आहोत. नाही, आज हे याच्यात सांगतो ना, बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सतर्क, बुलढाण्याकडे खूप गारपीट होणार आहे आणखी. हो का? हो, या 2-3 दिवसात हां हां बुलढाणा बुलढाणा. जिल्ह्यात होणार आहे, अकोला जिल्ह्यात गारपीट होणार आहे वारे वारेसर. हं. त्याच्यानंतर अमरावतीकडे गारपीट होणार आहे, नागपूरकडे होणार आहे, वर्ध्याकडे होणार आहे, यवतमाळकडे होणार आहे, हिंगोलीकडे होणार आहे, हो. वाशिमकडे होणार आहे. हां. इकडे परभणी जिल्ह्यात देखील इकडे जिंतूरच्या पट्ट्यात होणार, जिंतूर पासून इकडे वालोर पट्ट्यापर्यंत. हं, हं, हं. इकडे परभणी जिल्ह्यामध्ये पालम ह्या पट्ट्यामध्ये होणार आहे, पालम इकडे पूर्ण ह्या गंगाखेडच्या पट्ट्यात होणार आहे. हो. बीड जिल्ह्यात परत एकदा खूप गारपीट होणार आहे. हं, हं. अहिल्यानगर देखील खूप गारपीट बघायला भेटणार आहे. हां. त्याच्यानंतर इकडे बारामतीकडे देखील बघायला भेटणार आहे. इकडे हो. कोपरगाव, राहता, शिर्डी आहे. हं. शिर्डी, श्रीरामपूर, गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव, जळगाव जिल्हा खूप गारपीट बघायला भेटणार आहे. हो का? धुळे जिल्ह्यात देखील चाळीसगावच्या पट्ट्यात गारपीट बघायला भेटणार आहे. मालेगाव, नाशिक त्या पट्ट्यात देखील गारपीट बघायला भेटणार आहे. हं, हं. नंदुरबारकडे देखील भेटणार आहे. इकडे कोकणात भेटणार आहे, संगमनेरकडे देखील भेटणार आहे. हं. इकडे कोल्हापूरकडे देखील भेटणार आहे. हो. हो. समजा पुण्यात देखील सगळ्यांना पाहायला भेटणार, मोठ्या गारा बघायला भेटणार हो. पुण्यात लोकांना. समजा पुणे जिल्ह्यात हा पाऊस जे आहे हे गारपिटीचा जास्त करून पाऊस आहे. तर पुण्याचं एक सांगतो की पुणे जिल्ह्यामध्ये काय झालं, हं. पुणे जिल्ह्यानं 150 गावं गिळलेत बघा. बापरे. किती? 150. हो, म्हणजे पुणे जे पहिलं जे लहान पुणे होतं हो. त्याच्या बाजूला 150 जितके गाव आहेत त्याच्यामध्ये, म्हणून पुणे जिल्ह्यातील सुद्धा हं. त्या जिल्ह्यातल्या त्या लोकांना सुद्धा गारपीट अशी कधी नाही पाहिली भेटली, अशी पाहायला भेटणार आहे. हो का? समजा भयंकर स्वरूपाची गारपीट यंदा आपल्याला पाहायला दिसेल. हो. हो. आपण म्हटलं होतं ना 30 तारखेला ठिकठिकाणी गारपीट बघायला भेटेल हो हो बरोबर बरोबर आहे सर. आणि सगळ्यांना गारपीट बघायला भेटेल म्हणून चुकलो तो. हो. सगळीकडे झाली, नाशिक जिल्ह्यात झाली, नंदुरबार झाली, धुळे जिल्ह्यात झाली, जळगावला झाली, बुलढाणा झाली, अकोला झाली, अमरावती झाली, इकडं परभणी झाली, त्याच्यानंतर बीड, बरोबर. लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, अहिल्यानगर, हो. पुणे, त्याच्यानंतर इकडं कोल्हापूर, सातारा, सगळीकडे गारपीट पाहायला भेटली. हो बरोबर आहे सर. संभाजीनगर सहित. हो. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरण सुद्धा सक्रिय झालेलं होतं कालपासूनच. हो. हो. तुम्ही जसं सांगितलं होतं की पाऊस गारपीट जोरदार राहणार आणि वादळी वाऱ्यांसह राहणार, तर वादळी वाऱ्यांसहच आपल्याला पाहायला दिसत आहे. तुम्हाला म्हणलो ना, ह्या गारपीटीवर अभ्यास करायला मला 15 वर्ष गेले. हो हो बरोबर आहे. किती वर्षे? 15. 15 वर्ष गेले. तेव्हा सांगतो, नसं कोणी ठाम सांगित नाही इतकी गारपीट होईल म्हणून. नाही नाही बरोबर आहे ना. अनुभव आहे स्वतःचा, त्यावेळेस सांगतो इतकं डेअरिंग. हो हो बरोबर आहे. आणखीन सुद्धा सांगतो डेअरिंग तुम्हाला. आज तर 31च आहे. हो. आज 31 आहे ना. हो बरोबर. आज सुद्धा होणार आहे. आज काही भागात होईल, पण आणखीन 1 तारीख, 1 एप्रिल, 2 एप्रिल, 3 एप्रिल आणि 4 एप्रिल हा 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 आणखीन ठिकठिकाणी अशी गारपीट बघायला भेटेल की याच्यापेक्षा जास्त. हो का? हो. समजा अजून पुढील 5 दिवस गारपीट आहे समजा. हो. हं. तसं तर 5 तारखेपर्यंत पाऊस आहे, पण हो. 5 तारखेला फक्त विदर्भाकडे राहील. हो का? म्हणजे 4-5 विदर्भ मराठवाड्यात राहणार आहे गारपीट पाऊस. हा हा हा. पण 3 तारखेपर्यंत आणखीन राज्यात जे काय जे भाग राहिले त्यांना सगळ्याला गारपीट पाहायला भेटेल. हो का? बरं सर, आता आज आहे 31 मार्च आणि आज कोणत्या भागात पाऊस राहणार आहे? आज देखील सगळीकडेच राहील. हो का? आज थोडं प्रमाण कमी राहील. आज इकडच्या भागात राहील, लातूर जिल्हा राहील, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, अहिल्यानगर, हो, इकडं बारामती पट्टा, हा हा हा, पुन्हा इकडं आष्टी, हो, धाराशिव, हो, इकडे संभाजीनगर हे पट्ट्यात राहील जरा. हो का? जास्त करून या भागात नाही राहणार समजा. इकडे पण राहील आपलं उत्तर महाराष्ट्राकडे तिकीट आहे. हा हा हा. हो. आणि सर उद्या 1 एप्रिल, 2 एप्रिल, 3 आणि 4 एप्रिल हे कोणत्या 1 एप्रिल, 2, 3 मग सगळीकडेच हो का? हो. हा हा. समजा अनेक ठिकाणी पाऊस होणार का अनेक जिल्ह्यामध्ये होणार? खूप ठिकाणी पाऊस होणार. मी म्हणलं होतं ना, भविष्यात मंदिरा काळचा वीज पडतील. बरोबर. इथं धाराशिव आहे ना आपलं परभणी जिल्ह्यामध्ये. हो. धाराशिव आहे, तिथं मंदिराच्या काळसा वीज पडली, कळस खाली पडला. धाराशिव इथं पोखरणीच्या बाजूला आहे. हो का? हो हो. तर आणखीन ह्याच्यात सुद्धा ना, हे 4 दिवसात बघा आणखीन 2-3 कळसा विजा पडतील. हो हो बरोबर आहे. मंदिराच्या कळसा वीज पडतील आणि त्याची रील तुम्हाला टाकतो वाटल्यास. हो हो बरोबर आहे सर. हा. हो.
आणि माझी शेतकऱ्याला विनंती आहे, हा काल देखील इथं बीड जिल्ह्यामध्ये लिंबाच्या झाडाखाली 2 शेतकरी पावसात उभा राहिले. मी किती वेळ सांगतो लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका, नाही नाही बरोबर आहे. घर जवळ करा, भिजत जा ना. हो पण न भिजण्यामुळे उगा आपल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले आणि उगा आपला स्वतःचा जीव गमावा लागला. बरोबर आहे बरोबर आहे. माझं म्हणणं आहे, भिजलं तर काय होईल, शर्टच भिजते, हो पण जीव पुन्हा भेटणार नाही ना. नाही नाही बरोबर आहे. माझं म्हणणं आहे, पाऊस जर सुरू झाला तर शेतकरी काय करते, स्वतः भिजण्यामुळे झाडाखाली थांबतात. माझी त्यांना विनंती आहे, हो शर्ट भिजू द्या, कपडे भिजू द्या, वाटल्यास दुसरे घरी गेल्यावर घाला, बरोबर आहे. पण अनर्थ टाळा. हो हो बरोबर आहे. हम्म.